पुण्यात पुन्हा आता मेफेड्रॉन सापडलाय। पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडली आहे। पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज सापडलाय। पुण्यातील नाना पेठेत 11,40,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आलंय। मेफेड्रॉन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली। अदीब बशीर शेख, यासिर हशीर सय्यद या 2 आरोपींना आता अटक करण्यात आली। आरोपींकडून ड्रग्जसह 13 लाख रुपयांचा इतर मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलाय। पुन्हा एकदा आता पुण्यातून ड्रग्ज संदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्यातील नाना पेठेत 11,40,000 रुपयांचं मेफेड्रॉन हे जप्त करण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, खरं तर पुणे आणि ड्रग्ज कनेक्शन या संदर्भात वारंवार नवनवीन घडामोडी समोर येत असताना आता आणखीन एक घडामोड समोर आली। नाना पेठेत हा संपूर्ण प्रकार घडलाय। मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या तयारीत असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। काय अधिकची माहिती आहे संपूर्ण घटनेबद्दल? सध्या आरोपींकडून त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि आणखी ड्रग्ज सापडू शकतं अशा पद्धतीची शक्यता आहे। पुण्यातल्या नाना पेठेत 11,40,000 रुपयांचं मेफेड्रॉन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे आणि त्यात हे ड्रग्ज जे आहेत ते या आरोपींकडून जप्त करण्यात आलंय। अदीब बशीर शेख आणि यासिर हशीर सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। या सगळ्या आरोपींकडून जवळपास 13 लाखांचं जे मुद्देमाल आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि पुढची जी चौकशी आहे, तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडून सुरू आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर या संपूर्ण माहितीबद्दल।